घाटकोपरमध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली। राज ठाकरेंना या वाहतूक कोंडीचा आज फटका बसलाय। राज ठाकरेंचा ताफा या वाहतूक कोंडीमध्ये अडकला। राज ठाकरेंचं सध्या मिशन मुंबई सुरू झालंय। आजपासूनच या मिशनची सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी जेव्हा सकाळी या दौऱ्याला सुरुवात केली त्यावेळी त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला। तर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आलेत आणि निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी आता मुंबई पिंजून काढायला सुरुवात केली आहे। आज मिशन मुंबईचा पहिला दिवस आहे। आज आणि उद्या राज ठाकरेंचे मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण दौरे आहेत। मुंबई अंतर्गत हे सगळे दौरे असणार आहेत। भांडूप इथल्या शाखेचे राज ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। काही वेळामध्ये भांडूपमधल्या आणखी एका शाखेचं राज ठाकरे उद्घाटन करणार आहेत। यासोबत गोवंडी, मानखुर्द, कुर्ला इथल्या शाखांना सुद्धा राज ठाकरे भेट देणार आहेत। उद्या पश्चिम उपनगरामधल्या 8 विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे दौरा करणार आहेत। एकंदरीतच राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या या सगळ्या दौऱ्यांविषयी 2 दिवसाच्या दौऱ्यासंदर्भात आणि त्यांच्या मिशन मुंबईविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मनोज, 2 महत्त्वाच्या घडामोडी या दौऱ्यादरम्यान, एकतर विविध ठिकाणी जाऊन शाखांचं उद्घाटन, मनसेच्या शाखांचं उद्घाटन राज ठाकरे करतात। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत आणि आज वाहतूक कोंडीत सुद्धा राज ठाकरे यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमके या संदर्भातले तपशील? अगदी बरोबर आहे। राज ठाकरे यांनी 2 दिवसाचा दौरा काढलेला आहे। मुंबई उपनगर शहर आणि पश्चिम उपनगर असं या ठिकाणी असलेल्या मनसे शाखा आहेत त्याचं उद्घाटन करण्यात येत आहे। आज सकाळी ते 9 वाजेच्या सुमारास शिवतीर्थ निवासस्थानावरून निघालेत आणि भांडूपमधल्या 2 शाखांचं उद्घाटन केल्यानंतर आता ते गोवंडी येथील देवनारच्या बेस्ट वसाहत कॉलनीत असलेल्या शाखेचं जे आहे ते उद्घाटन करत आहेत। तत्पूर्वी मात्र भांडूपवरून येताना प्रचंड वाहतूक कोंडी घाटकोपरमध्ये लागलेली होती आणि त्यातच बराच वेळ त्यांचा खर्च झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर ते आता मानखुर्द, गोवंडी या ठिकाणी असलेल्या शाखेचं उद्घाटन करत आहेत। एकंदरीतच आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने अशा प्रकारचा हा दौरा काढण्यात आलेला आहे आणि आज या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। उद्या सुद्धा अशाच प्रकारे पश्चिम उपनगरामधून अनेक शाखांचं उद्घाटन जे आहे ते करणार आहेत। आता या शाखेचं उद्घाटन झाल्यानंतर ते अणुशक्तीनगरमध्ये आणि त्यानंतर कुर्ला या ठिकाणी जाऊन 2 शाखांचं उद्घाटन करणार आहे। त्यानंतर संध्याकाळी मात्र ताडदेव आणि शिवडी या विभागामध्ये असलेल्या 2 शाखांचं ते उद्घाटन करणार आहे। एकंदरीतच गेल्या 2 तासांपासून हा दौरा सुरू झालेला आहे। या दौऱ्यात त्यांना विक्रोळी घाटकोपरच्या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळे थोडा या ठिकाणी येण्यास उशीर सुद्धा झालेला आहे। अगदी मनोज, एकंदरीतच राज ठाकरेंच्या या दौऱ्यामध्ये कसा सगळा प्रतिसाद मिळतोय? कार्यकर्त्यांमध्ये नेमकी काय प्रतिक्रिया आहे? कारण राज ठाकरे यांनी आज सकाळपासून अशा प्रकारे पूर्व उपनगरातल्या या वेगवेगळ्या शाखांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटतात। प्रतिक्रिया नेमक्या काय येतात? कसा उत्साह दिसतोय सगळा? अगदी बरोबर आहे। ज्या ठिकाणी राज ठाकरे जात आहेत, मग ते भांडूपच्या पश्चिमच्या दोन्ही शाखा असतील त्याचं उद्घाटन करताना सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता। त्याचबरोबर आता देवनार या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच आता अशाच प्रकारचा जोश जो आहे तो कायम राहिला पाहिजे यासाठी सुद्धा राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अगदी खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आता मनसे ही निवडणूक लढवणार आहे। त्या दृष्टीने मनोज, वातावरण काय दिसतंय? कारण मनसेच्या जरी शाखांना भेट देत असतील, उद्घाटन जरी मनसेच्या शाखांची होत असतील, तरी स्थानिक शिवसैनिक जे कार्यकर्ते आहेत, जे उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहेत. काय हे सुद्धा कार्यकर्ते दिसत आहेत का? कारण स्थानिक पातळीवर त्यांच्या मनोमिलनाची गरज ही अधिक प्रमाणामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. या शाखा उद्घाटनाच्या दरम्यान जरी स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ते या ठिकाणी जरी दिसत नसले तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांची युती होणारच असल्याचा आत्मविश्वास जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आहे. परंतु अशा कार्यक्रमामध्ये मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील ते मात्र या ठिकाणी दिसत नाही आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मात्र जोश आहे आणि त्यांना सुद्धा असंच वाटतंय की ही युती पूर्णपणे होणारच आहे आणि त्याच अनुषंगाने दोन्ही कार्यकर्त्यांचं खालच्या स्तरावर सुद्धा मनोमिलन होत असल्याचं पाहायला मिळते आहे. आणि एकंदरीतच आता जी अधिकृत घोषणा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते केव्हा ही युतीची घोषणा करतात त्याकडे या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जागा वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाहीये. परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह या ठिकाणी दिसून येतो. अगदी खरंय मनोज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर 2017 नंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतात. 2017 मध्ये राजकीय परिस्थिती वेगळी होती, तेव्हा राज ठाकरे यांची भूमिका वेगळी होती. आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर शिवसेनेबरोबर त्यांना जायचंय, त्यामुळे या दृष्टीनं निश्चितच त्यांची चाचपणी सुरू असणार आहे. मुंबई शहरामध्ये भरपूर बदल झालेला आहे. अनेक वेगवेगळ्या मुंबई शहरामध्ये रस्ते तयार झालेत, वेगवेगळ्या प्रवासाची साधनं तयार झालेली आहेत आणि त्या दृष्टीने सगळ्याचाच राज ठाकरे त्यांच्या भाषणादरम्यान आढावा घेतील, त्या संदर्भात निश्चित टीका टिप्पणी करतील. त्यामुळे राज ठाकरे यांचं नेहमीच भाषणामध्ये ऑब्झर्वेशन मुंबई शहराविषयीचं जे नेमकं असणार आहे ते सुद्धा करणार आहे. त्यामुळे हे दौरे त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत. मनोज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आज राज ठाकरे यांचा ताफा जात असताना प्लाझा समोर वाहतुकीची कोंडी झाली होती आणि यावेळी राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. आज सकाळपासून राज ठाकरे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पूर्व उपनगरांमधला आज दौरा करता आहेत आणि या दरम्यान शिवतीर्थवरून निघताना लगेचच प्लाझाच्या इथे एक रुग्णवाहिका होती, वाहतुकीची कोंडी होती आणि यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यानं आधी ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली. राजसाहेबांनी ॲम्ब्युलन्सला वाट दिली.